धामणगाव बडे येथे वार्ड क्रमांक 1 मध्ये मूलभूत सुविधांपासून नागरिकांना मुकावं लागत आहे। तसेच त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे। पहा याबाबतचा न्यूज महाराष्ट्राचा आमचा एक स्पेशल रिपोर्ट। छोटे खेडेगावचा कारभार ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य पाहते। यात सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्या मदतीने कारभार आणला जातो। या सर्व कारभारातून एकजुटीने एकमताने काम करण्यातूनच त्या गावाचा विकास होत असतो। बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील धामणगाव बडे या गावचे नागरिक ग्रामपंचायतीच्या गलथान कारभाराने त्रस्त झाले आहेत। आपल्या समस्या मांडाव्या तरी कुणाकडे हा गंभीर प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव बडे हे 10 ते 12 हजार लोकसंख्या असलेलं गाव आहे। 4 ऑगस्ट 2015 ला धामणगाव बडे या ग्रामपंचायत मध्ये 17 लोकांची एक बॉडी निवडण्यात आली। यात परिवर्तन पॅनलचे 6, एकता पॅनलचे 5, समता पॅनलचे 4 तर अपक्ष 2 असा सर्वांचा यात समावेश आहे। जेथे ऐक्य नसतं, आपापसातून मते जुळत नसतात, पक्ष अपक्ष यातील ओढाताण या सर्वांमुळे गावाचा विकास फुटतो। मग गावकऱ्यांना विकास प्रगती हे शब्द फक्त ऐकूनच समाधान मानावं लागते। धामणगाव बडे या गावातील नागरिक असलेल्या असुविधेमुळे त्रस्त आहेत। त्यांच्या समस्या ऐकणारं किंवा त्यांचं निवारण करणारं कोणी नसल्यानं न्यूज महाराष्ट्राचे धामणगाव बडेचे रिपोर्टर रहीम शेख यांनी त्यांच्या व्यथा मांडायला न्यूज महाराष्ट्राचं प्लॅटफॉर्म दिलंय। धामणगाव बडे येथील वार्ड क्रमांक 1 मधील कुरेशीवाडा या भागात सांडपाणी आणि गटारींची दूर अवस्था पाहता यामुळे होणाऱ्या रोगराईची धास्तीच भरते। एकीकडे सरकार स्वच्छ भारत अभियान राबवत अनेक जाहिराती प्रसार माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवतोय। सामान्य माणसाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश तर समजलाय, पण विकासाच्या कार्यातील एक महत्वाची भूमिका निभावणारी ग्रामपंचायत मात्र सुस्त बसलीये। आमच्याकडे पण मच्छर इतके गटारे लेकरं बिमार पडतात। आम्हाला किती तकलीफ आहे। रोड करून द्या, नाला करून द्या, सर्व पाणी घरामध्ये किती तकलीफ आहे आम्हाला। सगळं घरात मच्छर पाणी येतं, रातभर झोपता नाही लेकर, इतके डास पडतात। म्हणून निवडून गेलेले प्रतिनिधी तुम्हाला भेटले का? नाही भेटलं, फक्त मोठं मागलेलं येतात। नाल्याने गोजनी घरपट्टीले रिवापट्टीले का फायदा क्या? कुछ फायदा नहीं ना। वोट के टाइम में हाथ जोड़ते हो, मतदान करा आता 5 वर्ष 5 हमने जनता कैसी है, तकलीफ काय? ही सर्व परिस्थिती पाहता या नागरिकांचं आरोग्य किती सुरक्षित आहे हे तुम्हाला सांगण्याची गरज नसेल। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत A1 रफिक डिजिटल बँक। शुभ विवाह मंगल कार्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या। मास्टर आरिफ पठाण, मोबाईल नंबर 95 274 01436। मास्टर HB पठाण, मोबाईल नंबर 95 522 61 920 आणि 99 210 60 274। A1 रफिक डिजिटल बँक, धामणगाव बडे, तालुका मोताळा। धामणगाव बडे या गावातून
प्रत्येक वार्डात मूलभूत समस्यांबाबतच्या तक्रारी भरमसाठ आहेत। आम्ही टप्प्याटप्प्याने सर्व वार्डातील नागरिकांच्या प्रतिक्रिया व नाराजी जाणून घेणार आहोत। वार्ड क्रमांक 1 मधील हे दृश्य आहे पटेल वाडा या भागातील, जेथे खूप कमी जागेत लोकवस्ती आहे। 2 घरांमधील अंतरही कमी असल्याने लहान मुलांना अशा गल्लीतच आपले खेळ खेळावे लागतात। येणारा जाणाऱ्यांचा रस्ताही यातूनच जात आहे। रोगराई संदर्भात बोलायचं तर लहान मुलांवर या सर्वांचा लवकर प्रभाव पडतो आणि कुटुंबातील एक सदस्य आजारी पडला तर हळूहळू संपूर्ण कुटुंब या आजारात गुरफटत जातं। कुटुंबानंतर गल्ली, मग वार्ड आणि मग गाव, अशाच साखळीतूनच यावर्षी डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारात दगावणाऱ्यांच्या संख्येचा आलेख उंचावलाय। शेजारी जे नाल्याच्या समस्या होतात त्यामुळे सांडपाण्यामुळे ते मच्छर होतात, त्याच्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे आणि याच्यामुळे लय आजार होत आहे। तरी याचे ग्रामपंचायतीमध्ये जे 2 वर्षात जे कामं झाली नाही ते आता तरी 1 वर्षात झाली पाहिजे। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत श्री भैरवनाथ कृषी केंद्र, बियाणे, औषधी खते, भारतीय स्टेट बँकेच्या बाजूला, आठवडे बाजार, जामनेर रोड, धामणगाव बडे। मोबाईल नंबर 9422919778। लोकांच्या समस्या ऐकल्यानंतर आमच्या न्यूज महाराष्ट्राचे धामणगाव बडेचे प्रतिनिधी रहीम शेख यांनी वार्ड क्रमांक 1 मधील नागरिकांच्या समस्या जाणून घेत या सर्व बाबींवर सविस्तररित्या ग्रामपंचायत सदस्यांशी चर्चा केली। धामणगाव बडे वार्ड क्रमांक 1 मध्ये 3 ग्रामपंचायत सदस्य, यात गजानन गोरे हे परिवर्तन पॅनलचे आहेत, सौ ममता मुंडे या समता पॅनलच्या आहेत, तर रियाज पटेल हे देखील समता पॅनलचे सदस्य आहेत। न्यूज महाराष्ट्राच्या आमच्या प्रतिनिधींनी या सर्वांशी संवाद साधण्यासाठी मुलाखतीची वेळ घेतली होती, परंतु यावेळेस रियाज पटेल यांनी आपली गैरहजेरी दाखवली आहे। तसेच या प्रकाराबद्दल त्यांनी मौन साधलं आहे। नमस्कार, मी रहीम शेख, धामणगाव बडे, न्यूज महाराष्ट्र। आज आपल्यासोबत वार्ड क्रमांक 1 ची समस्याबाबत चर्चा करण्यासाठी ते उपस्थित आहे। वार्ड क्रमांक 1 चे सदस्य परिवर्तन करून निवडून आलेले गजानन गोरे, तसेच संत पॅनलकडून निवडून आलेले सौ ममता हे आपल्यासोबत उपस्थित आहे। गव्हर्नमेंटचा सदस्य बनण्यासाठी सदस्यांनी दिलेले आश्वासन, पूर्तता केली का आणि जे समस्या आहे त्याचा निवारण केला का, आणि आजची जी परिस्थिती मागील 2.5 वर्षापासून किती त्याच्यात परिवर्तन झालेलं आहे या विषयावर पुन्हा चर्चा करणार आहे। समस्या अशी आहे, एक नंबर वाटते की 2.5 वर्ष झाल्यापासून वार्डात सदस्य यांच्या नागरिकांच्या समस्या पाहत नाही, ते समस्याचा निवारण करण्यासाठी त्यांच्याशी काही चर्चा करत नाही, असा नागरिकांचा 1 नंबर वार्डातून नागरिकांचा सदस्य आरोप आहे। यावर गव्हर्नमेंट आपल्याशी चर्चा करणार। असं काही नाही, आम्ही वेळोवेळी वार्डात भेटी दिलेल्या आहेत आणि मागच्या 2.5 वर्षामध्ये जवळपास 3 लाखाचा निधी आल्यानंतर एक वार्ड क्रमांक 1 मध्ये बाबूराव दगडू जाधव ते प्रकाश नरसू वाघ यांच्या घरामध्ये काँक्रीट रोड केलेला आहे। जवळपास 2 लाखाची LED वार्डात लागलेली आहे, साफसफाई व्यवस्थित होते आणि स्ट्रीट लाईट एक वेळेस तर आम्ही 3 सदस्यांनी, ममताताई होते, रियाज पटेल आणि मी, सामान्य फंडात निधी नसल्यामुळे आम्ही स्वखर्चाला तिथे स्ट्रीट लाईट लावलेली आहे आणि वेळोवेळी आम्ही जनतेच्या समस्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करत असतो। परंतु 5-5.5 लाख रुपये खर्च करून जे LED आलेले आहे त्यावर तुम्ही लक्ष द्या, म्हणजे ते त्याच्यावर ते बंद पडते आणि ते विशेष म्हणजे गॅरंटेड आहे। 7-8 वर्षाची त्याची गॅरंटी आहे, तेच तुम्ही त्याच्यावर दुरुस्ती केलं, ते बरोबर व्यवस्थित चालवलं तर मग तुम्हाला खर्च करायची गरज नाही स्वतः। हा स्वतः खर्च केलेला होता, हा 14 वर्षाच्या LED आणण्याच्या अगोदरचा खर्च आहे आणि महिन्यातून 1 वेळेस याचे पूर्ण सर्वे होतो आणि सर्वे नंतर किती LED बंद आहे किंवा कुठे काय त्याचं हे करून महिन्यातून 1 वेळेस ते पूर्ण चाचपणी करून त्याचे लाईट लावता येतात। किमान महिन्यातून 1 वेळेस त्याचा सर्वे होऊन आम्ही ते व्यवस्थित करतो। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत श्री भैरवनाथ देवस्थान, धामणगाव बडे, तालुका मोताळा, जेथे गजानन गोरे यांचं म्हणणं आहे की अशा कुठल्याच समस्या वार्डात नाहीये ज्या आम्ही दाखवतोय आणि ते नेहमी वार्डातील नागरिकांच्या संपर्कात आहेत। पण मात्र समता पॅनलच्या सौ ममता मोदे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी या सर्व तक्रारी खऱ्या असून सरपंच याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला आहे। तुमच्या ही आरोप आहे की तुम्ही वार्डात जात नाही, तिथे
लोकांची समस्या पाहत नाही आणि ते वार्डामध्ये विशेष नालेच नाही आणि नाले नसल्यामुळे त्यामुळे ते लोकांना शौच खड्डे बनवलेले आहेत. ते शौच खड्डे मध्ये पाणी जमा झाला तर ते पाणी मग जास्त झालं तर रोडवर होते म्हणजे रोडवर पाणी येऊन मच्छर जाण्यासाठी रस्ता नसते तिथे मुलांना आढळून पडतात. याबद्दल आपल्याला हे सर्व गोष्टीचं जे तुम्ही समस्या मांडली ती सर्वपरी खरी आहे. पण या गोष्टींचं मी वेळोवेळी ग्रामपंचायतकडे सरपंच साहेबाकडे त्यांचं लक्ष केंद्रित करत असते. परंतु वस्तुस्थिती ही आहे की त्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की आम्हाला जो 3% कर वसुली केली होते त्याच्यात आम्ही कमीत कमी कर्मचाऱ्याचा पगारच देऊ शकतो. तिसरी गोष्ट अशी आहे की आम्ही 14 वित्त आयोगाची जी रक्कम आली ग्रामपंचायतकडे त्याचं कोटेशन आम्ही ग्रामसेवककडे दिलेलं आहे. त्याच्यात आम्ही फ्लेवर ब्लॉक काही रोडचे कामं केलेले आहे आणि वेळोवेळी आम्ही आमच्या वार्डमध्ये जाऊन त्यांना भेटी देत असतो. जर असं नसतं तर आम्ही पहिल्याच पावसाळ्यात रोड इतके खराब झाले होते की तिथे चिखल उडलेला होता. त्यावर आम्ही आपल्या स्वखर्चांनी स्वयं जाऊन तिथे बघून 5-6 ट्रॉल्या मोरा काही लाईट वगैरे लावून घेतले. असं असतं की आमचं लक्षच नसतं त्या गोष्टींकडे. तुम्ही म्हटलं आता थोडं आयोगाची निधीमधून आपण प्रस्ताव मांडला तो या म्हणजे 2-3 महिन्यामध्ये त्या गतीमध्ये रोड तयार करण्याचा तुम्ही प्रयत्न करणार? हो, करणार आहे. येणाऱ्या जानेवारीमध्ये 14 वित्त आयोगाचा जो निधी येणार आहे त्यामध्ये नाल्यांसाठी तरतूद आहे आणि विशेष म्हणजे ज्या गल्लीची समस्या आहे ते नवीन येणे असल्यामुळे तिथे नाली आणि रोड नाही पण येणाऱ्या 14 वित्त आयोगाच्या निधीतून आम्ही ते पूर्ण करू याची ग्वाही देतो. म्हणजे येणाऱ्या निधीमध्ये तुम्ही करणार आहे म्हणजे आता येणाऱ्या निधीमध्ये 18ची निधी येणार आहे 14 वित्त आयोगाची त्यातून अशी तरतूद आहे नाल्याची. तर नाल्याचा जो झाला म्हणून पण त्या ठिकाणी रोड नाही आहे ते रोडसाठी आपण काय रोडचंही येणाऱ्या वेळेत काम होणारच आहे कारण की 14 वित्त आयोगची जी दुसरी किस्त येणार आहे त्याच्यात आम्ही रोडचंच काम करणार आहे. बाकी जे शौच गड्डे वगैरे आहेत त्याला पण आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करू आणि आम्ही सगळे सदस्य खरोखर म्हणजे वार्डाच्या समस्यांसाठीच तर निवारण करण्यासाठीच तो उभा आहोत. तर आम्ही करू शकलो नाही येता वेळी तर आम्ही मी माझ्या पत्ताचे त्यागपत्र पण होऊ शकते. तुमच्या समस्याचं पूर्णपणे निराकरण केलं जाईल आणि जेवढ्या वार्डातल्या समस्या आहेत त्या येणाऱ्या काळात आम्ही सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करू अशी मी ग्वाही देतो. म्हणजे तुम्ही असा गवाही देता की येत्या तुमच्या म्हणजे जास्तीत जास्त मार्क्सपर्यंत ते समस्याचं निवारण करणार. हे आपल्यासोबत चर्चेसाठी होते. वार्ड क्रमांक 2चे सौ ममता राजेश महोदय तसंच यांनी या समस्याबाबत आपल्याशी चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रविराज पेट्रोल पंप, धामणगाव बडे, तालुका मोताळा. न्यूज महाराष्ट्राने आमच्या या कार्यक्रमातून नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा हा छोटासा उपक्रम हाती घेतलाय. आमच्या या कार्यक्रमातून प्रशासनाला थोडी जरी जाग आली तरी आम्ही त्यांचे शतशः आभारी असू. या कार्यक्रमाबाबत आपल्या प्रतिक्रिया आम्हाला व्हॉट्सअपद्वारे नक्की कळवा. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9421081786, 9763682277 आणि 8983579526. तुमच्याही प्रशासनाबाबत ग्रामपंचायतीबाबत समस्या असतील तर आम्हाला नक्की कळवा. आमचा प्रयत्न असेल की आम्ही तुमच्या समस्यांचा निवारण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. कारण न्यूज महाराष्ट्र सदैव तुमच्या सोबत. बीजेड उर्दू प्राथमिक विद्यालयाच्या वतीने शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आलेले होते. या सहलीमध्ये प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात आले. ही सहल धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका येथे नेण्यात आली. या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिरपूर येथे घडून आलेली जलक्रांती, शिरपूर येथे असलेले आधी जलसंकट आणि आता असलेले मुबलक प्रमाणातले पाणी याबद्दल देखील माहिती देण्यात आली. त्याप्रकारे या ठिकाणी असलेली एअरलाइन्स, टेक्सटाईल पार्क, गोल्ड मिल्स,
अतिशय छोट्याशा गावात इतके मोठे प्रोजेक्ट याबद्दल देखील माहिती यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली. सदर सहलीचे नियोजन हे अतर खान मॅडम, शकील सर व त्यांच्या सहकार्यांनी केले होते. आजचे बातमीपत्र इथे संपले. पुन्हा भेटूया काही ठळक घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.